Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department. So today we start our last chapter, fifth chapter SQC or Statistical Quality Control. Statistical नावातच आहे म्हणजे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे त्यामुळे इथं स्टॅटिस्टिक्सचा यूज करून आपण प्रॉब्लेम सॉल्विंग करत असतो, क्वालिटी कंट्रोल करत असतो. सो दिस चॅप्टर इज नेम स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. सो बेसिकली आपण ह्याच्यात काय बघणार आहे तर बेसिक्स ऑफ स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट म्हणजे मीन म्हणजे काय असतं, मोड म्हणजे काय असतं, जे तुम्ही 10th हिस्टोग्राम वगैरे बघितले ते. देन व्हेरिएबल ॲट्रिब्यूट मेजरमेंट म्हणजे व्हेरिएबल मेजरमेंट काय असतं आणि ॲट्रिब्यूट मेजरमेंट काय असतं आणि त्याचे कंट्रोल चार्ट्स. मग चार्ट्स कोणते कोणते असतात तर एक्स बार आणि आर हा एकच चार्ट आहे पण त्याच्या नावात एक्स बार अँड आर हे कॅल्क्युलेशन करत असतो आपण. सो हा फर्स्ट चार्ट आहे, सेकंड आहे पी चार्ट आणि थर्ड आहे सी चार्ट. सो हे 3 चार्ट बेसिकली तुम्हाला आहेत. देन प्रोसेस कॅपॅबिलिटी कसं कॅल्क्युलेशन केलं जातं ते बघणार आहे आणि देन लास्ट जे टर्म्स आहेत हे 3 ते आहेत थेरॉटिकल टर्म्स. ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग कन्सेप्ट म्हणजे जॉब जे आहे त्याचं ॲक्सेप्टन्स कसं केलं जातं, रिजेक्शन कसं केलं जातं, लॉट्स कसे पाडले जातात. देन कंपॅरिझन विथ 100% इन्स्पेक्शन म्हणजे सॅम्पलिंग कसं केलं जातं आणि 100% इन्स्पेक्शन कसं केलं जातं ते. देन OC कर्व म्हणजेच ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स कर्व हे एक बघणार आहे आपण. सॅम्पलिंग मेथड, सॅम्पलिंग प्लॅन आणि ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंगचं ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. सो बेसिकली आपण हे पॉईंट्स ह्या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे. आता आपण आज इंट्रोडक्शन बघूया SQC स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. सो इट इज मी जसं मगाशी म्हणलं इट इज द कलेक्शन ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ इन्स्पेक्शन डेटा टू सॉल्व द प्रॉब्लेम्स रिलेटेड क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे. पण तुमच्याकडे डेटा कोणता असणार आहे जो तुम्ही ऑलरेडी कलेक्ट केलेला डेटा असेल, ॲनालिसिस केलेला असेल त्याच्यावरचे ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे. ओके. सो इट इज ऑलवेज डिझायर टू SQC मेथड इन मास प्रोडक्शन. मग जनरली हे कुठं यूज केलं जातं तर मास प्रोडक्शनला, जिथे तुमचे जास्त क्वांटिटीमध्ये जॉब असतात मास प्रोडक्शनमध्ये तेव्हा तिथं SQC यूज केलं जातं. बिकॉज इट विल ट्राय टू इलिमिनेट व्हेरिएशन्स ऑफ प्रोसेस बट इट इज इम्पॉसिबल टू अचीव द एक्झॅक्ट रिपीटॅबिलिटी विदिन द प्रोसेस ड्यू टू रँडम चान्स ऑफ व्हेरिएशनमुळं एक्झॅक्ट रिपीटॅबिलिटी करणं शक्य नाही आहे. म्हणून आपण जनरली ह्या रँडमली काय करत असतो, सिलेक्शन करत असतो आणि जॉब चेकिंग करत असतो आणि त्याच्यानुसार आपण हे चार्ट बघणार आहे. सो SQC इन्व्हेस्टिगेट प्रोसेस अँड लोकेट्स अँड सेपरेट दिस टाईप्स ऑफ व्हेरिएशन इन ऑर्डर टू टेक द ॲक्शन ॲज क्वालिटी कंट्रोल. मग क्वालिटी कंट्रोलवरती तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 100चा लॉट चेक केला, मग त्याच्यात किती रिजेक्शन आलं त्याच्यानुसार तुम्ही क्वालिटी कंट्रोल बघू शकता. If inherent variations are present in process, we say that the process is within control. मग जर तुमची प्रोसेसमध्ये चार्ट आला इन कंट्रोल तर आपण प्रोसेस कंट्रोलमध्ये आहे हे सांगू शकतो. अँड इफ वी आर एबल टू रिमूव्ह द असाइनेबल कॉजेस, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इज विदिन रिक्वायर्ड लिमिट. आणि ह्याच्यामुळे काय होईल तर तुमची जी क्वालिटी आहे ती त्या रिक्वायर्ड लिमिटमध्ये तयार होईल. ओके. सो SQC इज इम्पॉर्टंट फॉर दॅट. ओके. सो एम काय आहे त्याचं, बेटर स्पेसिफिकेशन अचिव्हमेंट, स्पेसिफिकेशन बेटर होऊ शकतं. इम्प्रूव्हमेंट ऑफ कस्टमर रिलेशन, जॉब जर तुमचा चांगला गेला तर कस्टमर रिलेशन बेटर होणार आहे. बेटर इन्स्पेक्शन मेथड. देन लेस स्क्रॅप कमी तयार होईल. मोस्ट इफिशियंट युटिलायझेशन ऑफ इक्विपमेंट ऑर मशीनचं युटिलायझेशन चांगलं होईल आणि डेव्हलपमेंट ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ क्वालिटी. सो दिस इज द बेनिफिट्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ SQC. मग ह्याच्यात परत आणि बाकीचे पण आहेत. इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल, देन कॉस्ट रिडक्शन होईल, इफिशियन्सी वाढेल, वेस्टेज कमी होईल. ओके. देन इझी टू ॲप्लाय इझिली करता येईल आपल्याला बाकीच्या गोष्टी. इझी टू डिटेक्शन ऑफ फॉल्ट्स तुम्हाला लगेच कळतील. सो SQC इज इम्पॉर्टंट फॉर दॅट. ओके. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ SQC, बेटर क्वालिटी लेवल इम्प्रूव्ह होईल. युनिफॉर्मिटी ऑफ क्वालिटीमध्ये युनिफॉर्मिनेशन असेल म्हणजे एकच क्वालिटी कंटिन्युअस राहील तुमची. ओके. देन अवॉइड द वेस्टेज अवॉइड. देन प्रॉपर यूज ऑफ इक्विपमेंट, जसं मगाशी म्हटलं मी, रिडक्शन कॉस्ट असेल, इम्प्रूव्हमेंट ऑफ वर्कर्स असेल, इम्प्रूव्हमेंट ऑफ इन्स्पेक्शन स्टँडर्ड्स असतील. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस. सो जनरली SQC ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण SQCमध्ये काय केलं जातं, कसे प्रॉब्लेम सॉल्विंग करायचं ते आपण नेक्स्ट बघूया. ओके. सो असाइनेबल कॉजेस अँड चान्स कॉजेस. आता ह्याच्यात त्यांनी वेगवेगळे कॉजेस दिलेत. ओके. सो दिस कॉज इन अँड आयडेंटिफिएबल स्पेसिफिक कॉज ऑफ व्हेरिएशन इन गिवन प्रोसेस अ मेजरमेंट. आता ह्याचं एक्झाम. सो बेसिकली जे डायमेन्शनमध्ये किंवा मटेरियल डिफेक्टमध्ये असतात कॉजेस, जे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे त्याला असाइनेबल कॉजेस म्हणायचं. ओके. आणि चान्स कॉज म्हणजे काय तर मायनर व्हेरिएशन इन साईजमध्ये थोडासा चेंज झाला आहे किंवा
फिनिशिंग टूलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर ते कुठले झाले, चान्स. ओके, चान्स कॉजेस आर अँड इनहेरंट पार्ट ऑफ प्रोसेस विच आर मायनर इन लेवल, कमी लेवलला असतं आणि हे मेजर लेवलला असतं. ओके, सो जनरली हा डिफरन्स आहे, हा विचारतात त्यामुळे ह्यांनी तर हा पॉईंट कव्हर केलेला आहे ह्याच्यात. ओके, नाव नेक्स्ट इज कंपॅरिझन. त्याचं सेम कंपॅरिझन दिलं आहे, मायनर मेजर असणारे, लेस मॅग्निट्यूड वगैरे असेल तर हे त्यांनी काय दिलेले, डिफरन्स दिलेला आहे. नेक्स्ट आहे व्हेरिएबल अँड ॲट्रिब्यूट मेजरमेंट्स. सो आता हे काय आहे, व्हेरिएबल अँड ॲट्रिब्यूट व्हेरिएशन. आता ह्याचं जनरली बऱ्याच वेळेस मेजरमेंट म्हणून पण विचारतात आणि व्हेरिएबल इन्स्पेक्शन आणि ॲट्रिब्यूट इन्स्पेक्शन म्हणजे काय हे पण बऱ्याच वेळेस विचारतात. आता व्हेरिएबल नावाप्रमाणे व्हेरिएशन असतं त्यामुळे त्याला व्हेरिएबल म्हणायचं मेजरमेंट. आणि ॲट्रिब्यूटमध्ये काय येतं तर तुम्ही रँडमली चेकिंग करता, रँडमली मेजरमेंट करता म्हणून त्याला ॲट्रिब्युशन मेजरमेंट म्हणायचं. आता सिम्पल वेमध्ये सांगते, इथं काही मी वाचत बसत नाही. व्हेरिएबल किंवा व्हेरिएबल मेजरमेंट कोणतं येतं तर आपण व्हर्नियर कॅलिपरने जॉब जेव्हा चेक करतो. आता फॉर एक्झाम्पल मी 10 जॉब चेक केले, 10 जॉबचे जे काही रिडिंग आहेत, 10 वेगवेगळे रिडिंग असणार आहेत, ते झालं माझं व्हेरिएबल मेजरमेंट. ओके, आणि ॲट्रिब्यूट मेजरमेंट म्हणजे काय तर तुम्ही जनरली आपण होल आणि शाफ्टबद्दल बघितलं आहे. ओके, होल चेक करण्यासाठी आपण काय यूज करत असतो, प्लग गेज, आणि शाफ्ट चेक करण्यासाठी आपण काय यूज करत असतो, रिंग गेज. मग फॉर एक्झाम्पल मी 10 शाफ्ट आणले आणि 10 शाफ्ट त्या रिंग गेजनं चेक केले. फक्त मी त्यात काय चेक करणार आहे तर मी डायरेक्ट येस ऑर नो म्हणजे जॉब आपल्या स्पेसिफिकेशनमध्ये आहे किंवा नाही एवढं चेक करणार आहे. मला तिथं वेगळे रिडिंग मिळणार आहेत का, ॲक्युरेट नाही. सो दिस इज द ॲट्रिब्यूट मेजरमेंट, मग त्याला ॲट्रिब्यूट म्हणायचं. ओके, आता इथं त्यांनी तेच दिलेले डिटेलमध्ये, ते तुम्ही नंतर रीड करा नोट्समध्ये. ओके, आता इथं दिलं आहे रिझन्स फॉर द व्हेरिएशन. मग व्हेरिएशन कशामुळं होतं, मग व्हायब्रेशन असेल, टूल वियर असेल, हे बाकीचं त्यांनी दिलेलं आहे. ओके, मग आता व्हेरिएबल डेटा, ॲट्रिब्यूट डेटा. जे मगाशी म्हटलं मी, व्हेरिएबल डेटा काय म्हणायचं तर तुम्हाला स्पेसिफिक वेगवेगळे ॲक्च्युअल मेजरमेंट जे असतात, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की 10 जॉब मी स्वतः चेक केले आणि त्याचं मला रिडिंग मिळालं. एक्झाम्पल, अ डायमेन्शन 25.219 व्हेरिएबल, देन 62 हार्डनेस मिळाली, 270 डिग्री केल्विन टेम्परेचर मिळालं, 59.5 kg, हे काय मिळाले आपल्याला, स्पेसिफिक रिडिंग मिळालेत म्हणून त्याला व्हेरिएबल डेटा म्हणायचं. आणि ॲट्रिब्यूट डेटा म्हणजे काय, जसं जॉब किती तुमचे बरोबर होते. मग आता फॉर एक्झाम्पल केसिंग हॅविंग द डिफेक्ट, मग किती डिफेक्ट आहेत तर पहिल्यांदा मी 10 जॉब चेक केले, 2 डिफेक्ट मिळाले, परत 10 चेक केले, 0 डिफेक्ट मिळाले, परत मी 10 चेक केले, 5 डिफेक्ट मिळाले, परत 10 चेक केले, 10च्या 10 डिफेक्ट मिळाले. सो इथं आपण रिडिंग घेतलेलं नाही आहे, फक्त जॉब ओके आहेत किंवा नाही एवढंच बघितले. सो ॲट्रिब्यूट डेटा म्हणायचं त्याला. ओके, किंवा क्रॅक्स इन शीटवरती क्रॅक आहे पण तुम्ही त्याचं रिडिंग सांगू शकता का, नाही. ओके, असेंब्ली डिफेक्ट, PCB किंवा नंबर ऑफ डिफेक्ट्स इन सॅम्पलमधले डिफेक्ट्स. सो दिस इज द ॲट्रिब्यूट डेटा, किंवा त्याला डिस्क्रीट डेटा म्हणतात आणि ह्याला कंटिन्युअस डेटा म्हणतात. ओके, ह्याच्यानुसारच ते चार्ट आहेत पुढचे आपल्याला जे आपण बघणार आहोत. ओके, सो नेक्स्ट वन इज सेंट्रल टेंडन्सी. आता सेंट्रल टेंडन्सी हे तुम्हाला शाळेत असताना पण झालं आहे. आता इथं बघा, सेंट्रल टेंडन्सी, वन ऑफ द silent characteristics of distribution of sample data is that most of the observations tend to concentrate in center of distribution. सेंट्रल टेंडन्सी त्याला म्हणायचं. सेंटर ऑफ डिस्ट्रीब्युशननुसार त्याचं सगळ्याचं रिडिंग घेतलं जातं, म्हणजे थोडक्यात मीन काढला जातो, त्याला म्हणायचं सेंट्रल टेंडन्सी. मग सेंट्रल टेंडन्सीमध्ये अरिथमॅटिक मीन असतं, जो मी मगाशी म्हटलं ॲव्हरेज काढणं, देन मेडियन असतं आणि थर्ड असतं मोड असतं. ओके, सो जनरली ॲरिथमॅटिक मीन म्हणजे काय, इट इज द ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ सॅम्पल. म्हणजे तुमच्याकडे किती रिडिंग्ज आहेत, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 100 रिडिंग आहेत, 100 ऑब्झर्वेशन्स आहेत, म्हणजे मी सगळ्या 100ची ॲडिशन करणार, डिवायडेड बाय 100 करणार, म्हणजे माझा मीन झाला. त्यालाच आपण एक्स बार म्हणतो. ओके, हे लक्षात ठेवा, एक्सवर बार टाकला म्हणजे मीन झाला त्याचा, अरिथमॅटिक मीन. देन मेडियन म्हणजे मिडल व्हॅल्यू. आता फॉर एक्झाम्पल मिडल व्हॅल्यू काय असणार आहे, वेन ऑल ऑब्झर्वेशन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर ऑर डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर तुम्ही मांडलं तर त्यातली जी मधली व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं मेडियन. आता हे पण तुम्ही आधी शाळेत असताना सॉल्व केले. मग हे कसं करायचं तर जर एन व्हॅल्यू म्हणजे तुमच्याकडं एन म्हणजे ऑड नंबर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडं 99 व्हॅल्यूज आहेत, ऑड व्हॅल्यू आहे 99, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा, n+1 डिवायडेड बाय 2. ओके, मग ती झाली माझी मिडल व्हॅल्यू. आणि इथं मिडल व्हॅल्यू कुठली येणार आहे, सेम इव्हन असेल तर n/2, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 10 व्हॅल्यू आहेत माझ्याकडं, टोटल 10 आहेत, त्याच्या डिवाइड बाय 2 केलं म्हणजे किती येणार, 5वी व्हॅल्यू माझी काय येणार आहे, मिडल व्हॅल्यू येणार आहे. आणि जर माझ्याकडे ऑड व्हॅल्यू असेल, म्हणजे माझ्याकडे 9 व्हॅल्यूज आहेत,
तर 9 असेल तर मी 9 डिवायडेड बाय 2 केलं तर 4.5 येतं आणि 4.5 व्हॅल्यू आपली नसती. 10 मधल्या 4.5 व्हॅल्यू घेऊ शकत नाही आपण, एकतर 5 किंवा एकतर 4. मग ते कसं काढायचं, तर इथं काढायचं. 9 + 1 म्हणजे 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 नंबरचीच व्हॅल्यू घेणार. 9 जरी असलं तरी मी 5वीच व्हॅल्यू घेणार आणि जरी 10 असलं तरी मी 5वी व्हॅल्यू घेणार. मग त्याच्यासाठी हे फॉर्म्युलेजनं आपण मेडियन म्हणायचं त्याला, ती मिडल व्हॅल्यू आपण काढू शकतो. देन नेक्स्ट आहे थर्ड मोड. इट इज द व्हॅल्यू ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली. म्हणजे आता तुमच्याकडे एखादं एक्झाम्पल आहे, माझ्याकडे हे एवढे व्हॅल्यूज मिळाले 2 3 2 3 2 3 1 9. तर ह्यातली जास्त वेळा रिपीट झालेली जी आहे ती आहे मोड. कुठली जास्त वेळा रिपीट झाली आहे बघा, 2 जो आहे तो 1 2 3 टाइम्स आहे आणि 3 जो आहे तो 1 2 3 टाइम्सच आहे. सो दोन्ही पण माझे 3 टाइम्स आहेत. सो दिस इज द मोड. ओके. किंवा ह्याच्यात आता इथं 2 अजून एक असता तर मोड कुठला झाला असता, 2 मोड झाला असतं. किंवा इथं अजून एक 3च असता फक्त तर 3 मोड झाला असता. सो दिस इज द मोड. मोस्ट फ्रिक्वेंटली जास्त प्रत्येक वेळेस ऑकर म्हणजे परत आलेली जी व्हॅल्यू आहे ती मोड असते. सो सिम्पली दिस इज द सेंट्रल टेंडन्सी. ह्याला सेंट्रल टेंडन्सी म्हटलं जातं. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे डिस्पर्शन. द एक्सटेंट टू विच द डेटा इज स्कॅटर्ड अबाउट द झोन ऑफ सेंट्रल टेंडन्सी. अबाउट द सेंट्रल टेंडन्सीची रिलेटेड जो डेटा आहे त्याला आपण डिस्पर्शन म्हणत असतो. डिस्पर्शन नंतर आहे व्हेरियन्स. हे सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारतात. मग डिस्पर्शनमध्ये काय येतं तर रेंज आर. मग आपला जो चार्ट आहे पुढचा तो आहे एक्स बार म्हणजे अरिथमेटिक मीन आणि आर रेंजचा आहे. ओके. ह्या दोन्हीचा चार्ट आपण डायरेक्ट काढतो. देन स्टँडर्ड डेव्हिएशन आहे सिग्मा आणि व्हेरियन्स म्हणजे काय तर ह्या डेफिनेशन्स आपण बघूया. आता रेंज म्हणजे काय, लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यूमधला डिफरन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडं डेटा आहे 10 9 8 7 6 परत 6 आलं परत 7 आलं. ओके. तर ह्याच्यातली लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आहे 10. सो लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली आहे 6. ह्याच्यापेक्षा लहान व्हॅल्यू नाही आहे. सो 10 - 6 4 इज माय रेंज. सो दिस इज द रेंज. स्मॉलेस्ट लार्जेस्ट व्हॅल्यूमधून स्मॉलेस्ट व्हॅल्यू मायनस करा, रेंज मिळेल. देन स्टँडर्ड डेव्हिएशन इट इज द मोस्ट युजफुल मेजर ऑफ द डिस्पर्शन. डिस्पर्शन मेजर करण्यासाठी जनरली स्टँडर्ड डेव्हिएशनचा यूज केला जातो. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू फॉर द ऑब्झर्व डेटा. मग ह्याच्यासाठी काय लागतं आपल्याला रूट मीन स्क्वेअर लागतो आणि जी रेंज आहे त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आता इथं बघा त्याचा फॉर्म्युला आहे. सो स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा इज इक्वल टू अंडर रूट x1 - x बारचा स्क्वेअर. x1 म्हणजे तुमची पहिली व्हॅल्यू मायनस x बार म्हणजे तुमचा मीन त्याचा स्क्वेअर प्लस x2 - x बारचा स्क्वेअर. x2 दुसरी व्हॅल्यू x बार त्याचा मीन. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूमधनं मीन मायनस करायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा डिवायडेड बाय n केलं आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन मिळेल. सो दिस इज द स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशनचा हा फॉर्म्युला आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि नेक्स्ट आहे व्हेरियन्स. इट इज द स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. जे स्टँडर्ड डेव्हिएशन आले त्याचा स्क्वेअर केला तर तुम्हाला व्हेरियन्स मिळतो. ओके. सो दिस इज द मेथड टू कॅल्क्युलेट द व्हेरियन्स. ओके. देन नेक्स्ट वन इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. आता हे सगळ्यात एक इम्पॉर्टंट आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. हा आपण 6 सिग्मामध्ये बघितलेला आहे ऑलरेडी. NDC म्हणतात ह्याला किंवा ND कर्व म्हणतात, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व म्हणतात. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्वमध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं प्रत्येक पॉईंटला आणि स्मूथ कर्व काढला जातो त्याच्यावरती आणि त्याच्यानुसार तुम्ही जॉबचं पर्सेंटेज सांगू शकता एरिया. ओके. आता इथं बघा हा तुम्ही ऑलरेडी चार्ट बघितला आहे बघा 6 सिग्मामध्ये. हा जर सेंटर लाईन घेतला आणि हा जर कर्व मी काढला तर इथला जो आहे हा प्लस सिग्मा मायनस सिग्मा म्हणजे 1 सिग्मा आणि ह्या दोन्हीमधलं पर्सेंटेज किती असतं 68.26%. सिमिलरली नेक्स्ट पर्सेंटेज जे आहे ते आहे 95.46% म्हणजे 2 सिग्मा. 3 सिग्मा 99.73. नंतर आपण पुढचे बघितलेले बघा 4 5 6. पण आपण पुढचे जनरली बघत नाही. आपण इंडस्ट्रीमध्ये 3 सिग्मापर्यंत प्रोसेस कॅपॅबिलिटी बघतो. त्यामुळे 3 सिग्मापर्यंतचं जे पर्सेंटेज आहे ते आहे 99.73. ओके. आता ह्याचा जर सिग्निफिकन्स बघायचा झाला तर जनरली सिग्निफिकन्स काय सांगतोय बघा. द फ्रिक्वेन्सी कर्व विल गिव्ह अस द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा विच आर इन्स्पेक्टेड. मग किती डेटा तुम्ही इन्स्पेक्शन केला आहे तो तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कर्व देतो. तुम्ही ऑलरेडी काढणार आहे आपण पुढं. ओके. बाय ऑब्झर्विंग द कर्व व्हेरिएशन रेकॉर्डेड मेजरमेंट्स कॅन बी कन्सिडर्ड टू बी ड्यू टू द चान्स ऑफ कॉजेस. म्हणजे मायनर कॉजेस जे झाले त्याच्यानुसार आपण हे कन्सिडर करतो. ओके.
इन सच केस 99.73% ऑफ व्हॅल्यूज आर एक्सपेक्टेड. मग जनरली तुमचा कर कुठला पाहिजे 99.73पर्यंत म्हणजे 3 सिग्मापर्यंत पाहिजे. ओके. इट इज ऑल्सो फॉलोड बाय द नेचर, हेन्स कॉल्ड ॲज अ नेचर कर. नेचरप्रमाणे आहे तो, त्यामुळे त्याला नेचर कर पण म्हटलं जातं. आणि हे बाकीचं प्लॉटिंग वगैरे कसं आहे ते आपण बघूया. ओके. देन कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले जे मगाशी पर्सेंटेज सांगितले मी तुम्हाला. एक्स बार प्लस मायनस 1 सिग्मा असेल तेव्हा एरिया एवढा असतो, 2 सिग्माला एवढा असतो, 3 सिग्माला एवढा आणि इन्फिनिटीला 100% म्हणलं आहे त्यांनी. ओके. सो नेक्स्ट आहे स्क्यूड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर, यूज ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर. ओके. मग आता इथं बाकीचे त्यांनी कर काढून दाखवले त्याचे पॉझिटिव्ह कर, म्हणजे आता तुमचं जॉब जे आहे त्या पर्सेंटेजनुसार कर आहे. हा आहे तुमचा पॉझिटिव्हली स्क्यूड, म्हणजे तुमचा हा डायग्रॅम असा येणार आहे. निगेटिव्हमध्ये तुमचा असा स्लोप येणार आहे. बाय मॉडलमध्ये असं येणार आहे. डिफरंट मीन अँड सेम एस डी असं येणार आहे. आणि डिफरंट एस डी स्टँडर्ड डेव्हिएशन वेगळं आणि सेम मीन असेल तर हा डिस्ट्रीब्युशन कर येणार आहे. सो एन डी ह्या पद्धतीने वेगवेगळ्या ह्याचे येत असतात. ओके. मग ह्याचं ॲप्लिकेशन काय आहे तर इट इज यूज टू फाइंड द पर्सेंटेज और ॲक्च्युअल नंबर ऑफ जॉब्स फॉलिंग इन पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन लिमिट. स्पेसिफिकेशन लिमिटमध्ये तुमचा जॉब आहे किंवा नाही आहे हे जर तुम्हाला पर्सेंटेज सांगायचं असेल, पर्सेंटेज तर तुम्हाला ह्याचा यूज होतो. म्हणजे किती पर्सेंट आपण ॲक्युरेट द्यायला लागलो एक कस्टमरला हे तर तुम्हाला कळेल. ओके. आता इथून पुढं जे आहेत ते आपले नेक्स्ट जे आहेत ते सगळे कंट्रोल चार्ट स्टार्ट होतात. एक्स बार अँड आर चार्ट, पी चार्ट अँड सी चार्ट. ओके. त्याला कंट्रोल चार्ट म्हणायचं. मग कंट्रोल चार्टमध्ये एक्स बार अँड आर चार्ट आपण बघूया. ओके. सो मी आज फक्त तुम्हाला त्याची प्रोसिजर सांगते आणि नेक्स्ट लेक्चरला आपण डायरेक्ट त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करून बघूया. ओके. एक्स बार आणि आर चार्ट जनरली डायमीटर ऑफ बॉल अँड बॉल बिअरिंग, लेंथ ऑफ पिन, लेंथ ऑफ नट, हे त्यांनी त्याचं काय दिलं एक्झाम्पल्स दिलेत. पी चार्ट म्हणजे काय, इन्स्पेक्शन ऑफ रिंग्स, इन्स्पेक्शन ऑफ स्क्रूज. आणि सी चार्ट डिफेक्ट्स इन शर्ट्स. आता मी एक्स बार आर चार्टचे फॉर्म्युले सांगण्याच्या अगोदर तुम्हाला ही चार्ट सांगते. एक्स बार आणि आर चार्ट कुठं यूज करणार तुम्ही, इथं म्हणले डायमीटर ऑफ बॉल, म्हणजे 1 by 1 मी 50 जॉब चेक केले तर त्या 50 जॉबवरती मी कुठला चार्ट काढू शकते, एक्स बार आणि आर. 50 जॉबचं 50 रीडिंग माझ्याकडे तयार पाहिजे. ओके. जेव्हा तो डेटा माझ्याकडे असेल तेव्हा मी एक्स बार आणि आर चार्ट काढू शकते. पी चार्ट आपण कधी काढतो, इन्स्पेक्शन ऑफ रिंग्स, म्हणजे तुमच्या पार्टमध्ये किती डिफेक्टिव्ह पार्ट्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 100 जॉब चेक केले, त्यात किती पार्ट डिफेक्टिव्ह आले तर 2 आले. उद्या मी परत 100 जॉब चेक केले, मला किती पार्ट डिफेक्टिव्ह आले, 3 आले. तिसऱ्या दिवशी मी परत 100 जॉब चेक केले, मला किती, असे मी 7 दिवस जॉब चेक करते 100 आणि किती पार्ट डिफेक्टिव्ह आले त्यातले, तो झाला पी चार्ट. आणि डिफेक्ट्सचा जो असतो सी चार्ट. डिफेक्ट्सचा म्हणजे काय तर मी आज म्हणजे मी आज 25 असेंब्लीला चेक केल्या, तर पहिल्या असेंब्लीत किती डिफेक्ट्स होते तर फॉर एक्झाम्पल त्यात 7 डिफेक्ट मिळाले. मी दुसरी असेंब्ली चेक केली त्याच्यात 1 पण डिफेक्ट मिळाला नाही. तिसरी असेंब्ली चेक केली त्यात 1 डिफेक्ट मिळाला. सो दिस इज द सी चार्ट. ओके. डिफेक्ट्स असतील तर सी चार्ट आणि डिफेक्टिव्ह पार्ट्स असतील तर पी चार्ट. हे मात्र तुमचं कन्फ्युजन जे असतं बऱ्याच वेळेस मुलांचं ते क्लिअर करा. हे असतं डिफेक्टिव्ह पी आणि हा असतो डिफेक्ट्स इन पार्टमधला डिफेक्ट आणि वेगवेगळ्या पार्ट्समधले डिफेक्टिव्ह. हे झालं तुमचं पी चार्ट. मग त्याचे जे फॉर्म्युलेज वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चेक करूया. मग पहिल्यांदा आपण एक्स बार आणि आर चार्ट सॉल्व करूया. एक प्रॉब्लेम मी सॉल्व करून देते आणि नेक्स्ट लेक्चरला पी आणि सी एकत्र घेतला तरी चालेल. तो काय तुम्हाला सी चार्ट तर एकदम सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. एक्स बार आणि आरमध्ये थोडेसे कन्फ्युजन आहेत ते तुमचे मी क्लिअर करेल. ओके. सो थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.